उद्याचा दिवस देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। दुपारी 3 वाजता उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा सुद्धा। ज्याची साऱ्यांनाच प्रतीक्षा होती तो दिवस अखेर आलाय। खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करेल। लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। सत्ताधारी पक्षाकडून अबकी बार 400 पार आणि राज्यात 45 पार असा नारा दिला जातोय, तर विरोधकांनीही 400 पारला ठोस उत्तर द्यायचं ठरवलंय। सब लोगों ने तय किया है इस बार 400 पार, ये गारंटी लोगों ने ली हुई है और महाराष्ट्र में इस बार 45 पार ऐसा माहौल है। मोदी जी का हाथ मजबूत करने के लिए महाराष्ट्र के जनता ने पूरा मन बना लिया है। भाजपमधले किमान 250 खासदार असे आहेत या ते परत निवडून येणार। 400 पारचा जो नारा आहे तो कदाचित 200 पार पर्यंत थांबू शकेल। गुरुवारीच 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यातच निवडणूक रोख्यांवरूनही सुप्रीम कोर्टानं एसबीआय आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय आणि त्याच दरम्यान होणाऱ्या निवडणुकीची घोषणा, त्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालंय। 2019च्या सार्वत्रिक निवडणुका 10 मार्चला जाहीर करण्यात आल्या होत्या। 8 टप्प्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल 23 मेला लागले होते। महाराष्ट्रातही 4 टप्प्यात मतदान झालं होतं। मतदारांनी भाजपच्या पारड्यात 300हून अधिक जागा टाकून बहुमताचं सरकार दिलं होतं। 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षीय बलाबल काय होतं त्यावर एक नजर टाकूया। एकूण 543 जागा, भाजपला 303 जागा मिळाल्या, काँग्रेसला 52, टीएमसीला 22, डीएमकेला 24, शिवसेनेला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 तर इतरांना 119 जागांवर समाधान मानावं लागलं। महाराष्ट्रात 48 जागांवर त्यावेळच्या शिवसेना भाजप युतीलाही लोकांनी पसंती दाखवली होती। 2019 मध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा होत्या तेही पाहूया। एकूण महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा, यापैकी भाजपचं पारडं जड मानलं गेलं। भाजपला 23 जागा मिळाल्या, त्याखालोखाल शिवसेनेला 18 जागा मिळाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार खासदार म्हणून निवडून आले, तर काँग्रेस, एमआयएम आणि अपक्षला प्रत्येकी 1-1 जागा मिळाल्या। महाराष्ट्रातली समीकरणं आता पूर्णपणे बदलली आहे। 2 पक्षांच्या 2-2 शक्कल होऊन आणखीन 2 पक्षांची भर पडली आहे, त्यामुळे आता लढत अधिक चुरशीची झाली आहे। देशाचा विचार केल्यास 5 राज्यांची गणितं महत्त्वाची मानली जात आहे। ही गेम चेंजर राज्य नेमकी कोणती आहेत त्यावरही नजर टाकूया। उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 80 जागा आहेत, त्याखालोखाल महाराष्ट्रात 48 जागा आहेत, पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत, बिहारमध्ये 40 जागा आहेत, तर तामिळनाडूत 39 जागा आहेत। खऱ्या अर्थानं आता निवडणुकांच्या काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे। निवडणुका जाहीर होताच लोकशाहीच्या या उत्सवाला तर सुरुवात होईलच, शिवाय राजकीय शिमग्याबरोबरच प्रचाराची रणधुमाळी देखील वेग धरेल। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।